नमस्कार मंडळी, आरतीच रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण श्रावण मास स्पेशल बिना कांदा लसूणची चमचमीत अशी दुधी भोपळ्याची भाजी बनवते. तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका. तर भाजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून दुधी भोपळ्याचे काप करून घेतले. दुधी भोपळ्याचं साल काढून टाकलं आणि त्यानंतर दुधी भोपळ्याचे असे मोठ्या मोठ्या आकारामध्ये काप करून घेतले. आता हे काप थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि त्यानंतर आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी इथे मी 2 चमचे सुके खोबरे खिसून घेतले, 1 चमचाभर तीळ, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने आणि 1 चमचा शेंगदाणे घेतले. आता घेतलेले मसाले आपल्याला भाजून घ्यायचे. त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आणि कढईमध्ये चमचाभर तेल टाकून घेतले. तेलामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे 2 मिनिटं या तेलामध्ये भाजून घ्यायचे. 2 मिनिटं शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला सुके खोबरे टाकून घ्यायचे. आता परत शेंगदाणे आणि खोबरे आपल्याला 2 मिनिटं भाजून घ्यायचे आहे. तर 2 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकाल शेंगदाणे खोबरे बऱ्यापैकी भाजलेले आहे. आता यामध्ये आपले तीळ, धने आणि जिरे टाकून घ्यायचे आणि परत सगळे मसाले आपल्याला मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं चमच्याने हलवत भाजून घ्यायचे. 3 मिनिटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल आता सर्व मसाले आपले व्यवस्थित भाजून झाले. तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि भाजलेले मसाले एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे. मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचेत आणि या मसाल्यामध्येच आपल्याला थोडासा कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये 2 अद्रकचे तुकडे टाकून घ्यायचे. सुरुवातीला पाणी न टाकता मसाला ग्राइंड करायचा आहे आणि त्यानंतर पाणी टाकून मसाल्याची पेस्ट तयार करून घ्यायची. तर या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त अशी मी मसाल्याची पेस्ट तयार करून घेतली. आता ही पेस्ट बाजूला ठेवू आणि त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की या तेलामध्ये आपला ग्राइंड केलेला सर्व मसाल्याची पेस्ट टाकून घ्यायची आणि ही मसाल्याची पेस्ट आता तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि हाय टू लो फ्लेमवर आता ही मसाल्याची पेस्ट आपल्याला 3 ते 4 मिनिटं या तेलामध्ये परतून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मसाला मी 4 मिनिटं तेलामध्ये परतून घेतला आहे. बघू शकता मसाल्याने तेल सोडलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचाभर लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचे आणि त्यानंतर बिना कांदा लसूणचा 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आणि सर्व मसाले मिक्स करून परत आपल्याला 1 ते 2 मिनिटं या तेलामध्ये परतून घ्यायचे. तर या ठिकाणी मसाला मी 2 मिनिटं परतून घेतला आहे. आता या मसाल्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि पाण्यामध्ये हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपला मसाला पाण्यामध्ये मिक्स करून झालेला आहे. आता या मसाल्यामध्ये आपण जे दुधी भोपळ्याचे काप करून घेतले आहे ते सर्व काप यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं. मीठ आणि दुधी भोपळ्याचे काप मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि कढईवरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. 2 मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि बघू शकता मसाल्याने मस्त तेल सोडलेलं आहे. तर आता भाजी मिक्स करून घ्यायची आणि मिक्स झाल्यानंतर आता ग्रेव्हीसाठी आपल्याला या भाजीमध्ये पाणी टाकायचं आहे. तर या भाजीमध्ये आपल्याला सुरुवातीला अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आणि भाजी पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची. मिक्स झाल्यानंतर आपल्याला या भाजीतील ग्रेव्हीचा थिकनेस बघायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही असा मीडियम थिकनेसचा आपल्याला रस्सा ठेवायचा आहे. आणि इथे बघू शकता भाजीला रंगही खूप छान आला आहे. तर आता दुधी भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि कढईवरती झाकण ठेवून ही भाजी आपल्याला 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची. 5 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचे आणि बघू शकता भाजीच्या वरती मस्त अशी तर्री आलेली आहे आणि या भाजीतील ग्रेव्ही तुम्ही बघू शकाल अगोदरच्यापेक्षा थोडीशी दाटसर झालेली आहे. तर आता या भाजीतील दुधी भोपळा शिजलेला आहे की नाही ते बघायचे. तर दुधी भोपळा चमच्यामध्ये घ्यायचा, चमच्याने किंवा हाताने असा दाबून बघायचा आहे. तर बघू शकता हाताने दाबताच दुधी भोपळा सॉफ्ट झाला आहे. तर या ठिकाणी आता आपली भाजी तयार झाली. तर गॅस बंद करायचा आणि भाजीमध्ये थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता बिना कांदा लसूणची एकदम मस्त अशी आपली दुधी भोपळ्याची भाजी
तयार झालेली आहे। तर तयार झालेली भाजी आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघू शकता भाजीला रंग खूप छान आलाय, भाजीची ग्रेव्ही खूप मस्त तयार झाली आणि हे दुधी भोपळ्याची भाजी चवीला खूप छान लागते। तर श्रावण महिन्यात बिना कांदा लसूणची अशी मस्त चमचमीत दुधी भोपळ्याची भाजी नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।